जोवर मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे तोवर सरकारनं या प्रमुख मागण्यांची पूर्तता करावी असं सांगत जरांगे पाटलांनी सरकार दरबारी दोन प्रमुख मागण्या आता केलेल्या आहेत। यामध्ये आरक्षण नाही तोवर मराठा समाजाला 100% मोफत शिक्षण देण्यात यावं। मराठा समाजातल्या मुलांना ही मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे। आणि दुसरी सगळ्यात प्रमुख मागणी नोकर भरती, शासकीय नोकर भरती करू नये असं जरांगे म्हणतात। आणि जर का केली तर मात्र मराठ्यांकरता जागा राखीव ठेवाव्या अशी जरांगेंची मागणी। मार्गी लागतोय म्हटल्यावर मनोज जरांगे पाटलांनी मागण्यांचा 3 कलमी मसुदा पुढे रेटलाय। मनोज जरांगे पाटलांनी कुणबी दाखले ज्यांना मिळणार नाहीत किंवा कुणबी आरक्षणाबाहेर राहणाऱ्या मराठ्यांसाठी नवी मागणी केली आहे। स्वतंत्र आरक्षणाचा जोपर्यंत कोर्टात निकाल येत नाही किंवा सरसकट कुणबी दाखले मिळत नाहीत तोपर्यंत आरक्षणाच्या बाहेर राहणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना 100% मोफत शिक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत शासकीय नोकर भरती करू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे। सरकारनं भरती केलीच तर मराठ्यांसाठी जागा राखीव ठेवून भरती प्रक्रिया सुरू करा असं जरांगेंनी सांगितलंय। या सरकारी भरत्या कमी करणार आहे, आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही। नाही तर जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या। मनोज जरांगे पाटील यांना लॉंग मार्चच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्यात यश आलंय। कुणबी जातीच्या दाखल्याचा मुद्दा मंजूर झाल्यानंतर त्यांनी आणखीन काही मागण्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय। सरकार या मागण्यांबाबत काय निर्णय घेत आहे हे पाहावं लागेल। चेतन ननावरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।